ओके. नमस्कार मंडळी, मी संस्कृती कोलथरकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीवर्धन येथे साजरी केली जाणारी गोकुळाष्टमी दाखवणार आहे. श्रीवर्धनमध्ये किती मोठ्या उत्साहामध्ये गोकुळाष्टमी हा सण साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. गोकुळाष्टमी म्हटली की आले आपल्या सर्वांचे लाडके श्रीकृष्ण, धर्मसाम्राज्याचे उत्पादक, धर्माचे महान प्रचारक आणि जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारे जगद्गुरू श्रीकृष्ण. श्रीकृष्णांनी त्यांचं जीवन इतकं चांगलं बनवलं आहे की ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. ते वृद्धांना त्यांच्या मुलांप्रमाणे वाटतात, तरुणांना ते त्यांच्या मित्रांप्रमाणे वाटतात, राजांना ते राजांसारखे वाटतात, तर भक्तांना ते भगवंतासारखे वाटतात. अष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणजे प्रभुप्रेमाच्या आनंदाची पराकाष्ठा. प्रत्येक जण हा खूप मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी हा सण साजरा करतो. ठिकठिकाणी हंड्या बांधल्या जातात, त्या फोडल्या जातात आणि खूप मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. आणि आजच्या काळामध्ये आपले सण, आपल्या परंपरा जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण एक दिवसापुरतं गोकुळाष्टमी साजरी केली, हंड्या फोडल्या, नाचलं, मजा मस्ती केली म्हणजे सण साजरा केला असं का? हे इतकंच मर्यादित असतं का? तर माझ्या मते मला असं वाटतं की आपल्याला श्रीकृष्णांनी जीवनात आनंद व्यतीत करण्याचा जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गावर माणसाने चालून आपले जीवन हे कृतार्थ बनवलं पाहिजे. आणि आपले ध्येय, आपले लक्ष म्हणजे थोडक्यात जीवनातले सगळेच यश संपादन केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जन्माष्टमी, गोकुळाष्टमी साजरी झाली असं म्हणता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीवर्धन येथील गोकुळाष्टमी दाखवणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गोकुळाष्टमी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीवर्धन येथील गोकुळाष्टमी बघायला भेटेलच आणि आमच्या गावामध्ये सुद्धा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण. त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. सो आता चला वेळ न वाया घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी खास तुम्हाला श्रीवर्धनची गोकुळाष्टमी दाखवता यावी म्हणून हरेश्वरवरून श्रीवर्धनला जाणार आहे. सो त्यासाठी एक लाईक तर झालंच पाहिजे. सो व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चला वेळ न वाया घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. त्यानंतर हंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. गोकुळाष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सर्वप्रथम 2 मिनिटं जरा गोविंद पथकाने जरा इकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी
दोन गल्ली येथील गोविंद पथक आलेलं आहे. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. फक्त मी 2 मिनिटं जरा एक नियम सांगतोय दहीहंडीचे, ते सर्वांनी जाणून घ्यायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी 3 चान्स दिले जाणार आहेत. 3 वेळा तुम्ही प्रयत्न करायचा आहे दहीहंडी फोडण्याचा, आणि जो गोविंद पथक दहीहंडी फोडेल त्याला तो पारितोषिक सन्मान चिन्ह दिला जाणार आहे, किंवा जास्त जो थर लावेल त्याला तो पारितोषिक आणि सन्मान चिन्ह दिला जाणार आहे. याची सर्व ठीक आहे. या ठिकाणी शिवसेना प्रमुख देवेंद्रजी भुसाणे साहेब यांना करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. नाटा भंडारी समाज यांचा पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर या ठिकाणी शिवधन नाटा भंडारी समाज गोविंद पथकाचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी आपण आल्याची नोंद करायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी मंत्र्याचे मान्यवर मंडळी समाज अध्यक्ष यांचा देखील पुष्प देऊन स्वागत केलं जाते. देवेंद्र भुसाणे त्याचबरोबर त्यांचा विश्वकर यांचा विनंती करतो पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं.
सर्व आदिवासी माहीत आहे ते देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील या ठिकाणी या ठिकाणी उद्योजक नितीनजी पतंगे साहेब यांनी देखील आमच्या कार्यक्रमाची या ठिकाणी येऊन शोभा वाढवायची आहे. दोघांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं.